नारायणदारा झाली ना सगळी तयारी नीट? हो मॅम. अजून काही हवंय लागणार आहे? नाही नाही झालंय सगळं आलंय. अरे आलात तुम्ही सगळे? या या या. निशा बापरे केवढी उंच झाली आहेस तू. आणि काय ग तुझा खोकला बरा झाला का? आणि निश्चित तुझा निबंध वाचला मी. किती सुंदर लिहिलाय सरे. मराठी भाषा खूप छान झाली आहे तुझी आता. थँक्यू ताई. पण यावेळी तू किती दिवसाने भेटलीस आम्हाला. हो ना ताई. हो रे जरा बिझी होते. पण किती बिझी झाले तरी तुमच्यासाठी मी कधीच बिझी नसणार आहे. मी वेळ काढणारच. खूप छान वाटलं ग स्वानंदी तुला भेटून. थँक्यू. मी ओळख करून देते हा तुमची. हे मिस्टर समर राजवाडे. नमस्कार. नमस्ते. मुलांनो सरांना नमस्कार करा. एक साथ नमस्ते. आणि या आमच्या मोहितेबाई आश्रमाचं सगळं काम याच बघतात आणि मुलांची पण अगदी छान काळजी घेतात. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. ही मुलं खरंच खूप गुणी आणि संस्कारी आहेत. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचं कसलं कौतुक हो. जमेल तेवढं करतो आम्ही. स्वानंदी काही कमी नाही बरं का. दरवर्षी न चुकता आमच्या सगळ्या मुलांसाठी गिफ्ट घेऊन येते. मुलांशी नियमित संपर्कात असते ते दिसतच आहे. आणि मुलं सुद्धा तिची वाट बघत असतात. चला मग आता गिफ्ट घेऊया का? ताई आपण एक फोटो काढूया का? अरे हो चला काढूया. या या या. या सगळे. स्वानंदी तुझे खूप खूप आभार आहेत. काय बोलताय तुम्ही? बरं ह्या जोगळेकर आजी आहेत. आत्ताच काही काळापूर्वी मोठ्या आजारातून बाहेर पडल्या. हो खरंच? हो पण आता बघा त्यांच्याकडे अगदी 20 वर्षांनी तरुण झाल्यासारख्या वाटतात की नाही? अगदीच. आजी कुठल्याही गोष्टींची गरज लागली ना सांगायचं मला. हा काही त्रास वगैरे नाही. अगदी ठणठणीत आहे मी. अहो या आजाराने माझं काही फारसं बिघडलं नाहीये. तर एवढंच नाही हा. आता आजींनी स्वतःचा सपोर्ट ग्रुप सुरू केलाय. त्याच्या अंतर्गत त्या पेशंट्सना भेटतात. अगदी मैत्रिणींसारख्या त्यांच्याशी गप्पा मारतात. अनुभवातून येणारे सल्ले देतात. वा आजी अहो केवढं मोठं काम आहे. इतरांनाही जगण्याची प्रेरणा देणं, बळ देणं. तुम्ही खरंच इन्स्पिरेशन आहात.